अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई। नदीपात्रातील वाळू उपसा, भविष्यातील जल संकटाचे द्योतक। शासनाच्या महसूल रूपी उत्पन्नाला अवैध गौण खनिज तस्करांचा सुरूंग। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसील येथील अवैध गौण खनिज भरारी पथकाने एका गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे। सदर कारवाई विजासन येथे चारगाव घाट येथून भरून येत असलेल्या एक ब्रास वाळू असलेल्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या ग्राम महसूल अधिकारी अनिल दडमल यांनी दिनांक 29 रोज शुक्रवार रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान सदर कारवाई करण्यात आली। ट्रॅक्टर क्रमांक MH34AB04 50 व ट्रॉली क्रमांक MHH9256 या वर्णनाच्या वाहनातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर सदर कारवाई करण्यात आली। संबंधित चालकास त्याच्याकडे रेतीच्या कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे आढळले। सदर कारवाई भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या मार्गदर्शनात ग्राम महसूल मंडळ अधिकारी अनिल दडमल, ग्राम महसूल अधिकारी खुशाल मस्के यांनी सदरची कारवाई पार पाडली। तालुक्यातील अतिरिक्त वाळू उपसामुळे बारमाही वाहणारे नदी नाले ओसवून भूगर्भातील पाणी पातळी खाली जाऊन भविष्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। नाममात्र कार्यवाहीत किरकोळ वाळू तस्कर अडकत असले तरी मोठे मासे कार्यवाहीपासून अलिप्त राहतात। अवैध गौण खनिज तस्करी करणाऱ्या विरोधात सबळ व पक्षपात न करता कार्यवाही करण्यात यावी अशा आशयाचा सूर सर्वत्र व्यक्त करण्यात येत आहे। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।